नमस्कार, मी सचिन राठोड. महान्यूज कट्टा चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पाहूया सोलापूर महानगरपालिकेचा रणधुमाळ. सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शहराच्या विकासाचे प्रश्न बाजूला पडत असून राजकारणाला एक वेगळी दिशा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत विकासात्मक मुद्द्याऐवजी सर्वच प्रमुख पक्षाचे लक्ष पक्षफोडी, आयराम गैराम आणि संख्याबळाच्या गणितावर केंद्रित झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक वर्ष पक्षाची एकनिष्ठ राहून काम करणारे निष्ठावंत कार्यकर्त्याला बाजूला सारले जात असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्या उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पक्षासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यांना डावलले गेल्याने पक्षांतर्गत असंतोष वाढलेला दिसून येत आहे. राजकीय समीक्षकांच्या मते या पक्षफोडीच्या राजकारणामुळे निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर न होता सत्ता संघर्षापुरतीच मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा थेट फटका सोलापूर शहरातील नागरिकांना बसणार असून सोलापूरच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा दुर्लक्षित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान मतदारांमध्ये याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. विकासाचे आश्वासन देण्याऐवजी उमेदवारांचीच अदलाबदल आणि पक्ष बदलण्याचा खेळ सुरू आहे, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत असतानाचे दिसत आहे. त्यामुळे यंदाची महानगरपालिका निवडणूक ही विकास विरुद्ध राजकारण या प्रश्नावर निर्णायक ठरणार का, याकडे संपूर्ण सोलापूरचे लक्ष लागून राहिले आहेत.